नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि कटाची आमटी। त्यासाठी पाव किलो चणा डाळ घेतली आहे। ती 3 वेळा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि 3-4 तासासाठी फुगत ठेवायची। इथे मी 4 तासासाठी चणा डाळ भिजत ठेवली होती। ती एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेईन आणि मग कुकरमध्ये टाकून देईन। आपण जेवढी चणा डाळ घेतली असेल त्याच्या डबल पाणी घालायचं। नंतर यात मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झाल्यावर आपण उघडून बघितलं आहे। आपली चणा डाळ एकदम छानपैकी शिजली आहे। तुम्ही हवे तर हाताने ती मोडून बघू शकता। आता यातले जास्तीचं पाणी आपण एका चाळणीने गाळून घेणार आहोत। त्यासाठी चणा डाळ चाळणीवर ओतून खाली पातेल्यात पाणी जमा होत आहे। बघा, आपली चणा डाळ एकदम मऊसूत शिजली आहे आणि हे जे पातेल्यात खाली पाणी जमा झालं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे। त्याची आपण कटाची आमटी बनवण्यासाठी उपयोग करणार आहोत। आता आपण इथे पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळून घेत आहोत। त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलं आहे। ते नंतर पुरणपोळी लाटताना उपयोगी पडेल। त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घातली आहे। आता आपल्याला आवश्यकतेनुसार त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे। छानपैकी पीठ मळून घेऊया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली कणिक पुरणपोळी लाटताना फुटत नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपली कणिक किती छान मऊसूत झाली आहे। आता यावर थोडंसं वर तेल लावून ठेवणार आहोत आणि त्यावर पातेला ठेवून ते 1 तासासाठी तसेच बाजूला ठेवणार आहोत। चणा डाळीतलं पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे। आता ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत। म्हणजे ते पुरणपोळीसाठी पुरण करून घेणार आहोत। मिक्सर आपण एकदा फिरवून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता चणा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये साईडला चिकटते, म्हणून ती आपण एकदा चमच्याने ढवळून घेणार आहोत आणि परत एकदा मिक्सर लावून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता खूप चांगलं पुरण आपलं तयार झालं आहे। यातलं चमचाभर पुरण आपण डाळीच्या पाण्यात टाकलं आहे। ते आपण नंतर कटाच्या आमटीसाठी उपयोग करणार आहोत। इथे आपण पुरणासाठी लागणारं गूळ तासून घेत आहोत। जेवढी तुम्ही चणा डाळ घेतली असेल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला गूळ घ्यायचं आहे। पुरण आपण कुकरमध्ये काढून घेतलं आहे। त्यात आता गूळ पण टाकूया आणि आपल्याला यासाठी थोडीशी वेलची लागणार आहे। तर ती वेलची सोलून घ्यायची आणि ती चांगली बारीक करून घ्यायची। कुकर आपण गॅसवर ठेवला आहे। आता हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे। हे गूळ जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत चांगलं ढवळत राहायचं।
तुम्ही पाहू शकता गूळ चांगलं विरघळलेलं आहे आणि गुळाचं पाणी सुटलं आहे. हे मिश्रण आता आपल्याला घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे. आता तुम्हाला बघायचं असेल की आपलं पुरण तयार झालं आहे की नाही. यासाठी काय करायचं, पुरण सरळ करायचं आणि त्यात चमचा रोखून बघायचा. तो जर उभा राहत असेल तर असं समजावं की आपलं पुरण परफेक्ट रेडी झालं आहे. तुम्ही ते पाहू शकता, पुरणात चमचा रोवल्यावर तो उभा राहिलेला आहे, म्हणजे आपलं पुरण परफेक्ट रेडी आहे. आता यात थोडीशी वेलची पूड आणि सुंठ घालून याला चांगल्या प्रमाणे मिक्स करा. आपण 1 तासासाठी कणिक भिजवून बाजूला ठेवली होती, ती तुम्ही बघू शकता आता किती नरम झाली आहे. आता ही आपण एकदा चांगल्या मळून घेणार आहोत. इथे तुम्हाला पुरणपोळीची जेवढी साईज हवी असेल तेवढ्या आकाराचे कणिकचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे त्याची वाटी करून त्यात पुरण भरून त्याला पूर्ण बंद करायचं आहे. पुरणपोळी एकदम हळूवार हाताने लाटायची आहे. जर जास्त जोर लावला तर ती फुटू शकते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. एका साईडला आपण तवा गरम करत ठेवला आहे. आता ही लाटलेली पुरणपोळी त्या तव्यावर टाकूया. बघा तुम्ही, पुरणपोळी कशी छान दिसते. एका साईड ते भाजून झाली की पुरणपोळी पलटी करून दुसऱ्या बाजूने पण छानपैकी भाजून घ्यायची आहे. पलटी करून झाल्यावर मी इथे पुरणपोळी छान एका कपड्याच्या सहाय्याने शेकून घेतली आहे. त्यामुळे कशी पुरणपोळी सगळ्या बाजूने छानपैकी भाजली जाते. पुरणपोळीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत, तर आपण आता करूया कटाची आमटी. कटाच्या आमटीसाठी आपण इथे एक कांदा उभा कापून घेतला आहे, थोडंसं आलं, लसूण आणि खोबरं घेतलं आहे. हे सगळं आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित. तर त्यासाठी पहिला कांदा, लसूण आणि आलं कढईत टाकून ते छानपैकी भाजून घ्यायचं. आवश्यकतेनुसार तेल घालायचं आणि हे चांगलं भाजून झाल्यावर यात खोबरं घालायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, इथे आपलं वाटण चांगलं भाजून झालं आहे. आता यात थोडेसे तीळ आणि कोथिंबिरीचे देठ टाकून हे एकदा परतून घ्यायचं आहे. हे खोबऱ्याचं वाटप थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये टाकलं आहे आणि यात थोडेसे कैरीचे सुकवलेले तुकडे असतात, ते भिजवून ठेवले होते, ते पण टाकले आहेत. याची आता आपण चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण कटाच्या आमटीसाठी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी आपण कढईत थोडंसं तेल टाकलं आहे. त्यात थोडीशी मोहरी आणि जिरा टाकून ती तडतडली की नंतर कढीपत्ता टाकायचा आहे. आता आपल्याला त्यात तयार केलेलं वाटण टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतून घेतल्यावर आपण त्यात मसाले घालणार आहोत.
इथे आपण कांदा लसूण मसाला, धणे जिरा पावडर आणि तिखा लाल घातलेला आहे आणि आपला घरगुती गरम मसाला घातलेला आहे. मसाले परतून झाल्यावर त्यात थोडंसं पाणी ओतायचं आहे, त्यामुळे मसाल्यांचा कलर छान येतो कटाच्या आमटीला. आता यात डाळीचं पाणी ओतायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे. वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे, त्यामुळे कटाच्या आमटीला कलर छान येतो. तुम्ही पाहू शकता आपल्या कटाच्या आमटीला किती छान कलर आला आहे. आता यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि तयार आहे आपली कटाची आमटी. गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार आहे. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. चव आपली, परंपरा आपली आणि हे किचनही आपलंच आहे. त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.